नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. तर आज मी बनवणार आहे रक्षाबंधन स्पेशल रव्याची बर्फी. तर सर्वात आधी आपल्याला गॅसवर कढई ठेवायची, कढई गरम होऊ द्यायची. त्यानंतर याच्यामध्ये पाऊण वाटी तूप टाकायचं. पाऊण वाटी तूप टाकल्यानंतर 2 चम्मच मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी बेसन सुद्धा घेऊ शकता. आता हे गव्हाचं पीठ टाकल्यानंतर गव्हाचं पीठ आपल्याला छान असं या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं. गव्हाचा पिठाचा कलर चेंज झाला की लगेच याच्यात 1 वाटी रवा टाकायचा. आणि हे सगळं साहित्य ना तुम्ही एखाद्या म्हणजे वाटी घेतली तर वाटीनेच घ्यायचं किंवा मग एखादा कप घेतला तर कपानेच घ्यायचं. तर इथे मी ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने पाऊण वाटी तूप टाकून घेतलं, 2 चम्मच गव्हाचं पीठ टाकलं आणि आता 1 वाटी मी रवा टाकून घेतला. आणि रवा टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असा हा रवा भाजून घ्यायचा. थोडासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये अर्धी वाटी मी दूध टाकून घेतलं. आता थोडी साय पण आहे या दुधामध्ये. आता दूध टाकल्यानंतर याला थोडं आपल्याला परतून घ्यायचं. अशा प्रकारे थोडासा मोकळा झाला की लगेच पाऊण वाटी मिल्क पावडर टाकलं म्हणजे दूध पावडर टाकलं. आता तुम्हाला दूध पावडर नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आता इथे दूध पावडर टाकल्यानंतर परत छान आपल्याला 5 ते 6 मिनिटं याला मिक्स करत भाजत राहायचं आहे. त्यानंतर आता झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. आता गॅसवर एक पॅन ठेवायचा. त्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि साखर आणि पाणी टाकून आपल्याला याचा पाक बनवायचा आहे. तर आणि मी इलायचीचे दाणे टाकलेले आहेत. त्याच्यात 2 इलायचीचे दाणे टाकले आहेत. तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही केसर सुद्धा टाकू शकता किंवा इलायची पावडर सुद्धा टाकू शकता. एकतारी पाक करून घ्यायचा आहे. बघायचं असा एकतार झाला ना, की गॅस बंद करायचा आहे. आता इथे एकतार पाक रेडी झालेला आहे. मी गॅस बंद केला. आता याच गॅसवर आपल्याला ही रव्याची कढई ठेवायची आहे. गॅस चालू करायचा, मीडियम करायचा आणि जो पाक बनवला आहे ना, तो याच्यात टाकायचा आहे. तर बघू शकता हे रव्याचं मिश्रण किती सुटसुटीत झालेलं आहे. आता हा पाक याच्यात टाकून घ्यायचा. पाक टाकल्यानंतर आपल्याला छान असं याला मिक्स करत राहायचं आहे. गुठळ्या न होता मिक्स करायचं आहे. बघू शकता. तर पाक टाकल्यानंतर बघू शकता आपल्याला शिजून घ्यायचे. पाक टाकल्यानंतर 5 ते 6 मिनिटं आपल्याला याला छान असं मिक्स करत राहायचं आहे. त्यानंतर याच्यात परत 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं. तूप टाकल्यानंतर परत मिक्स करायचं. बघू शकता. आता हे जरी पातळ वाटत असेल ना, तरी आपण जेव्हा ताटात त्याला सेट होण्यासाठी ठेवू ना, तेव्हा हे आपोआप घट्ट होतं. तर इथे एखाद्या ताटाला तूप किंवा तेल लावायचं आणि याच्यामध्ये हे मिश्रण गरम-गरम टाकून द्यायचं आहे. आता टाकल्यानंतर याला छान स्प्रेड करून घ्यायचं, पसरवून घ्यायचं आणि यावर तुम्हाला जेही ड्राय फ्रुट्स आवडतील ते टाकायचे आहेत. काजू, बदाम किंवा मग पिस्ता. तर टाकून घ्यायचं आणि इथे ना मी फक्त 15 मिनिटंच सेट होण्यासाठी ठेवली होती. तर 15 मिनिटात मी याला कापून सुद्धा घेणार आहे आणि तुमच्याकडे जर वेळ असेल, घाई नसेल तर तुम्ही 1 तास ठेवा. 1 तासात खूप छान बनते. मी 15 मिनिटं ठेवली आहे म्हणून थोडीशी ही नरम आहे. पण 1 तासानंतर जर हिला कट केलं ना, ती परफेक्ट बनते. आता मी 15 मिनिटानंतर ही सेट झालेली आहे, तरी सुद्धा छान अशी कडक झालेली आहे. बघू शकता. मी याला सुरीने कट करून घेते. आता तुम्हाला ना कशाही याला वड्या पाडायच्या असेल, चौकोनी पाडायच्या की काजू कतलीसारख्या पाडायच्या, ते तुमच्यावर. आता मी इथे चौकोनीच वड्या करणार आहे. तर या रक्षाबंधनला तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी एकदम सोप्या साहित्यात, कमी खर्चात आणि पौष्टिक मिठाई बनवू शकता, तेही रव्यापासून. तर रेसिपी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.